विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया महत्त्वाच्या घडामोडी। रक्षकच बनले भक्षक, त्या दोन पोलिसांकडून वाहनांची तोडफोड, व्हिडिओ व्हायरल। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश लक्ष्मण सारोळे आणि पोलीस नाईक राजेंद्र मथुरादास घोगरे या दोघांवर निलंबनाची कारवाई। औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी शिंदाळा येथील कला केंद्रालगत असलेल्या दुचाकींची तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सोमवारी गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश लक्ष्मण सारोळे आणि पोलीस नाईक राजेंद्र मथुरादास घोगरे या दोघांवरती निलंबनाची कारवाई केल्याचे समजते आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रतापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती। या व्हिडिओमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश लक्ष्मण सारोळे आणि पोलीस नाईक राजेंद्र मथुरादास घोगरे हे दोन कर्मचारी शिंदाळा तालुका औसा येथील कला केंद्रालगत कारमधून उतरतात आणि पार्किंग केलेल्या इतर दुचाकींची मोडतोड करतात। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदाळा येथील 20 डिसेंबरच्या रोजीच्या मध्यरात्रीचा हा व्हिडिओ असल्याचे चौकशीत समोर आले आहे। चौकशीनंतर केली कारवाई। व्हायरल व्हिडिओ प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले होते। 2 दिवसाच्या चौकशीनंतर व्हायरल व्हिडिओत दिसणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश लक्ष्मण सारोळे, पोलीस नाईक राजेंद्र मथुरादास घोगरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर। विश्व 24 न्यूज करिता औसा प्रतिनिधी अमर जाधव। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।